प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे तसेच महायुती घटक पक्षातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदारसंघात महायुतीसह इतर पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खरे चित्र 4 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो नाशिक. आज महायुति के विधान परिषद के उम्मीदवार के नरेंद्र जी दराड़े इनका फॉर्म दाखिल किया है और नासिक जोन से महायुति के उम्मीदवार नरेंद्र जी दराड़े रहेंगे. अभी 2 दिन पहले गणेश गीते जी ने भी नामांकन पत्र दाखिल किया गया है, वो बोले कि मैं अधिकृत में हूँ, उसके ऊपर क्या कहेंगे? ये भी फॉर्म महायुति का जिनको मिलेगा वही अधिकृत होता है, तो ये भी फॉर्म नरेंद्र जी दराड़े को मिला है, वो अधिकृत उम्मीदवार महायुति के रहेंगे. लेकिन सर एनसीपी की तरफ से भी आज ही कुछ देर पहले फॉर्म भरा गया है, इसको कैसे देखेंगे? अभी माघारी के लिए 4 तारीख है. महायुति करके हम सब लड़ने वाले हैं, जो होगा आगे आगे देख लो आप. दादा केंद्र सरकारने नाफेडची खरेदी सुरू केली आहे, मात्र कांद्याच्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि दर पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मला वाटतं की आम्ही 5-7 मंत्री महोदय, आपल्या देशाचे आदरणीय मंत्री महोदय अमितजी शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. जिथपर्यंत माझी माहिती आहे तर त्या बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर काही प्रमाणात त्या दरामध्ये सुधारणा झाली आणि आता थेट जेव्हा नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारात ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करावी असे आदेश केंद्राने त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे ती खरेदी सुरू झाल्याच्या नंतर मला विश्वास आहे की आणखी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होईल. लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये 80 लाख महिलांचे नॉमिनेशन रद्द झालेलं आहे, त्यांना आता पैसे मिळणार नाही कारण KYC आता ही स्ट्रिक्टपणे केली जाते. किती परिणाम होईल आपल्याला असं वाटतं? मला वाटतं की अतिशय पारदर्शक पद्धतीने ही योजना राबवली गेली पाहिजे आणि म्हणून KYC या कन्सेप्टमधून ही योजना राबवण्याचा पाठीमागच्याच काळात निर्णय झालेला. त्या संदर्भातली मुदत जी काही होती त्या मुदतीच्या नंतरही 2-3 वेळेस ती मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आणि मग त्या कालावधीमध्ये जेवढ्या भगिनींनी KYC पूर्तता केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थात आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊन मला वाटतं की कदाचित परत मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे का या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतो. थँक्यू. सुहासांना हे सुद्धा शिवसेनेचे जबाबदार नेते आहेत आणि आम्ही सर्वजण सोबत आहोत. होऊ शकतं की काही कामाच्या निमित्ताने ते बाहेर असते, परंतु असा कुठलाही किंतु परंतु आमच्यामध्ये नाही. दादा हे लाडक्या बहिणींच्या हिंदीमध्ये 2 मिनिट हिंदीमध्ये सुले भाऊ क्या कहेंगे? आज